शीतल सोसाइटी में चोरी की घटनाओं पर नागरिकों की आपात बैठक। नवापुर शहर के शीतल सोसाइटी क्षेत्र में हाल ही में हुई चोरी की घटनाओं के बाद पुलिस प्रशासन की ओर से नागरिकों की एक आपात बैठक आयोजित की गई। ये बैठक पुलिस निरीक्षक अभिषेक पाटिल और वार्ड नंबर 7 के नगर सेवक धर्मेश पाटिल के नेतृत्व में संपन्न हुई। बैठक के दौरान क्षेत्र के नागरिकों ने बढ़ती चोरी की घटनाओं को लेकर चिंता जताई और पुलिस प्रशासन से सख्त कार्रवाई की मांग की। इस मौके पर पुलिस निरीक्षक अभिषेक पाटिल ने नागरिकों को सुरक्षा से जुड़े महत्वपूर्ण सुझाव दिए। उन्होंने कहा कि सोसाइटी परिसर में वॉचमैन की नियुक्ति की जाए, प्रत्येक क्षेत्र का अलग व्हाट्सएप ग्रुप बनाया जाए, बाहर गांव जाने पर पड़ोसियों को जानकारी दी जाए और इलाके में अधिक से अधिक सीसीटीवी कैमरे लगाए जाएं। उन्होंने ये भी बताया कि क्षेत्र में हुई चोरी की घटना की जांच तेजी से जारी है और संबंधित चोरों को जल्द गिरफ्तार किया जाएगा। बैठक में शीतल सोसाइटी परिसर की बड़ी संख्या में नागरिक उपस्थित रहे। तिकडे राहिला प्रभाकर कॉलनीमध्ये, तर तिकडे धनश्री पार्कमध्ये काय चाललंय त्याला समजत नाही। तर हा प्रॉब्लेम जो आहे, आपण पैसे जर द्यायचे तर मग त्या पैशाचा कुठेतरी आपण उपयोग व्हायला पाहिजे, अशा पद्धतीने आपण कोणत्या तरी माणसाची नेमणूक होणं गरजेचं आहे। तर माझी एक आपल्या सर्वांना विनंती राहील की आपण एक काहीतरी 15-20 घरांची जबाबदारी, सॉरी 50-100 घरांची जबाबदारी आपण एका रखवालदाराला देऊन टाकू। त्याला महिन्याला साधारणतः 12,000 रुपये मिळाले पाहिजे, तर तो आनंदाने काम करेल। बरोबर आहे, प्रत्येकाने 100 रुपये जर काढले, जर 50 घर असतील तर 200 रुपये आपण काढले तरी तो आनंदाने काम करून घेईल। कदाचित त्या 200 घरांच्या 50 घरांच्या आजूबाजूला जे काही 5-7 घर आहेत ते पण म्हणतील बाबा आमचंही काम बघून घेईल, ते पण पैसे देतील, तर त्याला कुठेतरी 10-12,000 रुपये भेटून गेले महिन्याला, तर तो एकदम आनंदाने काम करेल। आणि त्याला असं आम्ही समजून सांगितलंय की बाबा 12 वाजेपासून पहाटे 5 वाजेपर्यंत डोळ्यात तेल घालून तू काम करायचं, तू फालतू मोबाईल बघायचा नाही। म्हणजे असे इन्स्ट्रक्शन देऊन आमचे जे काही होमगार्ड लोक आहेत, तर त्या होमगार्ड लोकांनाच मी विचारून पाहिलं होतं, कारण होमगार्ड लोक काय कायमस्वरूपी आमच्याकडे नसतात निवडणुकीला। ते फक्त जे सणोत्सव राहतात, जसं आता बकरी ईद आहे, त्या बकरी ईदच्या निमित्ताने 2 दिवसाकरता होमगार्ड लोक माझ्याकडे आलेले आहेत। त्यांना शासन त्यांना काहीतरी रोजाप्रमाणे पेमेंट देते, पण त्या पेमेंटसाठी ते येतात, पण इतर उर्वरित दिवस जे असतात ते मोबाईलच राहतात। आणि माझ्याकडे त्यांचं कॅरेक्टर पण व्हेरीफाय झालेलं राहतं, म्हणजे त्याचा रेकॉर्ड ऑलरेडी पोलीस स्टेशनला असतो, तो माणूस योग्य आहे। आणि असं काही कंपल्शन नाही की त्या ठिकाणी होमगार्ड नेमला पाहिजे। आपल्या जर कॉलनीमधला किंवा आपल्या माहितीतला जर एखादा कोणीतरी जाणकार आणि चांगला व्यक्ती असेल की ज्याला काहीतरी 10-12,000 रुपये नाईटचे काम केल्यानंतर आपण देऊ शकतो, तो अजून चांगल्या पद्धतीने तेच काम करू शकतो, तर आपण आपल्या ओळखीतला पण एखादा व्यक्ती असेल ना, त्यालाही बोलवलं आणि त्यालाही या ठिकाणी काम दिलं आपण, तरी काही प्रॉब्लेम नाही। जर पाहिजे तुम्हाला तर मी एखाद्या होमगार्डला तुमच्याशी अप्रोच करून घेईल, त्याप्रमाणे मग ते काम आपण त्याच्याकडून सुरू करून देऊ। आजच रात्रीला एक माणूस तुमच्याकडे पाठवून देतोय, तो टेम्पररी आहे। टेम्पररी म्हणजे तो फिक्स आहे का नाही ते सांगू शकत नाही, कारण आता बकरीच्या निमित्ताने माझ्याकडे होमगार्ड लोक आलेले आहेत, तर त्यापैकी मी फक्त एक ड्युटी म्हणून त्याला पाठवून देतो या ठिकाणी। मग नंतर जे 2 दिवसानंतर कोणते एक फिक्स माणूस, त्याची सगळ्यांची मी ओळख करून देईल। ओळख म्हणजे मी तुम्हाला पाठवून देईल, त्याला घर वगैरे दाखवून द्या, नावं वगैरे सगळं ते क्लिअर झालं की मग तो डायरेक्ट तुमच्याशी अप्रोच राहील। एक ग्रुप तयार करून घेऊ आपण आपला व्हॉट्सअपला, त्या ग्रुपमध्ये तो रात्रभर त्याचे लोकेशन आणि फोटो टाकत राहील, सेल्फी टाकत राहील। त्याच्याने काय राहील की आमची ग्राउंडला गाडी येते ना, तर आमच्या लोकांनाही तो चेक करेल, म्हणजे आपली गाडी फिरते का नाही तुमच्या कॉलनीमध्ये ते पण चेक करेल, आणि आम्ही त्याला चेक करू, म्हणजे त्याला चेक केल्याचा फोटो माझ्याही ग्रुपमध्ये आमचे लोक टाकत जातील। म्हणजे असं क्रॉस व्हेरीफाय आपण एकमेकाला करत राहू। GM न्यूज के लिए जनक दलाल, नवापुर, नंदुरबार।